आम्ही नेहमी म्हणत आलोय की इकडे खासदार जरी काँग्रेसचा असला तरी काम होतं सर्रास भाजपचं, आणि म्हणून आम्ही म्हणतो की बीजेपी आणि काँग्रेस हे सापनात नागनात आहेत, कोणी वेगळं नाही. बीजेपी एका बाजूला मुसलमानांचा द्वेष करतं, मुसलमानांवरती हल्ला करतात, पण जेव्हा शिंदे साहेब, एकनाथ शिंदे नाही, सुशील कुमार शिंदे साहेब जेव्हा होम मिनिस्टर होते तेव्हाच सोलापूर मधली मस्जिद बंद पडली होती. आणि आपण कुणाल कामरा या कॉमेडियन बद्दल ऐकलं असेल, भाजपच्या विरुद्ध जोक्स मारले म्हणून, नरेंद्र मोदींच्या विरुद्ध जोक मारले म्हणून या कुणाल कामरा नावाच्या कॉमेडियनला, स्टँडअप कॉमेडियनला मुंबईमध्ये पकडलं आणि ज्यांचा शो जिकडे झाला होता तो व्हेन्यू तोडण्यात आला. आणि आपण जर बघितलं तर आपल्या सोलापूरमध्ये काही वेगळं नाही होत. बिग बॉस बघता का आपण सगळे? बिग बॉस बघता हिंदीतलं? त्याच्यावरती एक पोरगा आहे महाराष्ट्रातला, ठाण्यातला पोरगा एक प्रणित मोरे नावाचा. प्रणित मोरे सोलापूरमध्ये आलेला स्टँडअप शो करायला. शिखर पारिया नावाचा कोणतरी माणूस आहे, मला अजून कळलं नाही माणूस कोण आहे, ह्याच्यावरती जोक मारला. कोण? वीर पहारिया, ते जो कोण पहारिया असतील त्यांच्यावरती एक जोक मारला आणि प्रणिती शिंदेच्या गुंड्यांनी जाऊन तिकडच्या तिकडे त्यांना तुडवण्याचं काम केलं. आता तुम्ही हे समजून घ्या की लोकशाहीचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळचेपी जितकं भाजप करतंय तितकंच काँग्रेस करतंय. मुंबईमध्ये एका कॉमेडियनला भाजप तोडवत आहे तर सोलापूरमध्ये दुसऱ्या कॉमेडियनला काँग्रेसची लोक तोडवत आहेत. आणि हा मुद्दा समजून घ्या की हे सगळे एक होतात. कारण तुम्हीच समजून घ्या की हे सगळ्यांचं नाटक कसं चालतं. जेव्हा प्रणित मोरेंना महाराष्ट्रामध्ये सोलापूरमध्ये मारलं होतं तेव्हाच मोठ्या जोरदार मोर्चे चालू होते मुंबईमध्ये की मराठी अस्मिता एक असली पाहिजे, मराठी माणूस एक असला पाहिजे. आता प्रणित मोरे मराठी नाही आहेत, सोलापूर महाराष्ट्रामध्ये नाही आहेत. एवढंच नाही तर ज्यांच्यासाठी मारलं वीर पहारिया, शिखर पहारिया, हे तर बॉलिवूडचे परप्रांतीय ऍक्टर आहेत, ते तर मराठी पण नाहीत. मग जेव्हा एक मराठी कलाकार प्रणित मोरे नावाचा काँग्रेसच्या गावगुंड्यांकडनं मार खातो तेव्हा मराठी अस्मितेला ठेच कशी नाही पोचत? तेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे का गप्प राहतात? तेव्हा मराठी कलाकारांच्या पाठरक्षणासाठी कोणी का नाही समोर येत? आणि मित्रांनो समजून घ्या की कोणी समोर येत नाही कारण हे सगळे एक आहेत. जिकडे यांना बरोबर स्वतःचं संरक्षण करायला राहतं, पाठराखण करायला राहतं, तिथे बरोबर एकमेकांचं पाठराखण करतात. आणि जिकडे त्यांना विरोधात जायचं असतं तिकडे ते बरोबर विरोधात जातात. आणि म्हणून मी परत एकदा आपल्या सर्वांना म्हणतो की हे सगळे सापनाथ नागनाथ एक आहेत. यांच्या विषामध्ये, यांच्या ट्रॅपमध्ये आपण अडकू नये एवढी आपल्यालाच विनंती करतो. आणि मित्रांनो, हे सगळे एक होतील. इकडच्या वंचितांच्या विरुद्ध सगळे एक होतील. भाजप, RSS, शिवसेना, दोन्ही शिवसेना खुर्द, शिवसेना बुद्रुक, तसंच राष्ट्रवादी खुर्द, राष्ट्रवादी बुद्रुक आणि काँग्रेस पक्ष, हे सगळे एकत्र होतात आणि आपल्या विरुद्ध लढायला बघतात. महाबोधी बुद्ध विहाराचं उदाहरण बघा. कायदा काँग्रेसच्या काळामध्ये पास झाला होता, आज बीजेपी त्या कायद्याचं पाठराखण करते. आणि त्याच पद्धतीने इकडच्या वंचितांना, इकडच्या बौद्धांना, दलितांना, आदिवासींना, मुसलमानांना सत्तेमध्ये कसं बसू नये आणि हेच 5 पक्ष आपापसामध्ये वाटाघाटी करून कसे खातील ह्याच्यासाठी ह्या सगळ्यांचं षडयंत्र ठरले. पण तुम्ही ह्या षडयंत्रामध्ये फसू नका मित्रांनो, कारण आपला टाइम येणार आहे, आपला टाइम आएगा आणि आपण लढणार आहोत. या षडयंत्रामध्ये मी तुम्हाला एवढ्यासाठीच फसू नका म्हणतोय कारण एक वंचितांची नवीन टीम उभी राहते, एक युवक आघाडी उभी राहतीये, तरुणांची फळी उभी राहतीये. आणि इकडच्या तरुणांनी, इकडच्या युवकांनी नेपाळच्या धर्तीवरती आणि लडाखच्या धर्तीवरती विषय आपल्या हाती घ्यायचं ठरवलं तर इकडच्या प्रस्थापितांना लपायला जागा नाही राहणार, हे मी आपल्या सर्वांसमोर मांडतो. आणि हीच लढाई लढत असताना आपल्या सर्वांनी सगळ्यात मोठा शत्रू समजून घेतलं पाहिजे. आपल्या समोर मोठा RSS हा शत्रू म्हणून उभा आहे. भाजप हा त्यांचा पॉलिटिकल पार्टी आहे, त्यांचा पक्ष आहे.
आणि आपल्याला पराभव करायचा आहे तर तो भाजपचा करायचा आहे. सोलापूरमधनं कोणाचं भूत उतरवायचं तर ते भाजपचं उतरवायचं. कोणासाठी? तर भीमा कोरेगावचा बदला घेण्यासाठी, रोहित वेमुलांचा बदला घेण्यासाठी, महाबुद्ध विहार मुक्त करण्यासाठी, खैरलांजीवरती जो हल्ला जो झाला त्याच्या बदल्यासाठी. आणि मित्रांनो, या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषद असू द्या, पंचायत समिती असू द्या, नगर परिषद असू द्या, नगरपालिका असू द्या, भाजपचा कोणताही उमेदवार आला तरी त्याला घरी बसवल्याशिवाय थांबायचं नाही, एवढं मला सांगतोय. आणि मित्रांनो, आपली लढाई भाजपशी आहे. मला भाजपच्या खालच्या कार्यकर्त्यांशी, खालच्या पदाधिकाऱ्यांशी, भाजपच्या सैनिकांची, कार्यकर्त्यांची काही वैर नाही. माझी लढाई आहे ती तुमच्या शेठजीची. आमची लढाई आहे ती आहे थेट नरेंद्र मोदी आणि अमित शहाची. मधल्या कोणालाही आम्ही ओळखत नाही, मधल्या कोणालाही आम्ही गिनत नाही. पण भाजपच्या तिकिटावरती, भाजपच्या तर्फे जर तुम्ही मैदानामध्ये आलात तर तुम्हाला घरी बसवल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी राहणार नाही, मी सगळ्यांना सांगतो. आणि तुम्हाला माहिती आहे सोलापूरमध्ये काय परिस्थिती आहे. माझ्याहून चांगली सोलापूरची चांगली परिस्थिती माहिती आहे. आपल्याकडे समोर गल्ल्या 15 आहेत पण नेते 1500 आहेत. या सगळ्यांना लोकसभेच्या वेळेस 2019च्या वेळेस पक्षामध्ये आणून त्यांना प्रवेश देऊन त्यांना काम करायला लावणारा मीच होतो. त्याच्यानंतर वेगवेगळ्या गोष्टींसाठी पळून गेले. जे बाहेर भांडणं करत होते तेच वंचित मध्ये येऊन भांडणं केली आणि वेगवेगळ्या कारणासाठी पळून गेले. मी आज सगळ्यांना परत एकदा सांगतोय, मी नावं कोणाचीच घेणार नाही, तुम्हाला माहिती तुम्ही कोण आहात. मी परत एकदा सांगतो, तुम्ही आधी वंचित मध्ये काम करत होतात. 2019 मध्ये बाळासाहेब आंबेडकर यांचा लोकसभेचा प्रचार केला होता. या पक्षाचे दरवाजे नेहमी तुमच्यासाठी उघडे आहेत. हे या पक्षाचे दरवाजे तुमच्यासाठी कधीही बंद होणार नाहीत, एवढं मी तुम्हाला नक्की सांगतो. पण जर विरोधात गेलात, जर निवडणुकीच्या मैदानात समोर आलात तर हा मैत्रीभाव तिकडे मिळणार नाही, हे सुद्धा आपल्या सर्वांना मी इकडनं सांगतो. आणि मित्रांनो, जाता जाता मला आपल्या सर्वांसमोर 2 महत्वाचे मुद्दे मांडायचे. एक महत्वाची घटना जी घडली 3 दिवसापूर्वी सोनाई गावामध्ये, नेवासा तालुक्यामध्ये. आणि ह्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती मला मातंग बांधवांना एक छोटं आवाहन करायचंय. आपण बघितलं असेल, गेले 2-3 आठवडे मातंग बौद्ध यांच्यामध्ये जाणीवपूर्वक इकडचं बीजेपी विष पेरून भांडण करायचा प्रयत्न करतोय, आग लावायचा प्रयत्न करतोय. सोशल मीडियावरती त्याच प्रकारचे व्हिडिओज येत आहेत, पोस्टर्स येतात आणि आपण सगळ्यांनी बघितलं असेल काय काय चालू आहे. पण नेवासामध्ये, सोनाई गावामध्ये काय घडलं हे आपण सर्वांनी जरा समजून घेतलं पाहिजे. एक मातंग समाजाचा पोरगा होता, त्याचा तिकडे प्रस्थापितांची, मराठा समाजाच्या लोकांची भांडण होतं, पैशावरनं भांडण होतं. ते भांडण मिटवलं होतं 6 महिन्यापूर्वी. किती? 6 महिन्यापूर्वी. तो पोरगा 3 दिवसापूर्वी कोणाच्या तरी एका वडापावच्या गाडीवरती गेला. हा पोरगा आमच्या वडापावच्या गाडीवरती कसा आलाय, हा माझ्याकडे वडापाव कसा मागतो, ह्या गोष्टीवरनं त्या प्रस्थापितांनी गुंडी बोलवून घेतली, लोक बोलवून घेतली आणि त्या मातंग समाजाच्या पोराला सोनाईमध्ये बेदम मारहाण केली. एवढंच नाही तर त्याच्या डोळ्यामध्ये चाकू टाकलाय, त्याच्या पायावरती स्कॉर्पिओ गाडी चढवली आणि त्याचा हात तोडलाय. का? कारण तो मातंग समाजाचा होता. आणि हे कोणत्या दिवशी घडलं? तर दिवाळीच्या दिवशी घडलं, जो हिंदूंचा महत्वाचा सण असतो. तर आता तुम्ही समजून घ्या,